इलेक्टेड फील्ड फर्स्ट सो जानमन खारकोपर संघाला करायचे फलंदाजी चांगली स्पर्धा आपण पाहतोय. आदेश स्पोर्ट्स शिवाजीनगर आयोजित खासदार चषक 2025चं पर्व आपण पाहतोय. सर्व क्रीडा रसिकांचं पुन्हा एकदा मध्यरात्रीमध्ये आम्ही मनापासून स्वागत करतोय. असं वाटत नाही की मध्यरात्री झाली तर ज्या पद्धतीने मैदानावरती उजेड आहे, ज्या पद्धतीनं लख प्रकाश आहे, असं वाटतं की सकाळचे 8:30 वाजतात की काय असं जणू कोणी भास होतं आम्हाला. मात्र वाजलेत ते मध्यरात्रीचे 1:30 वाजतोय एक्झॅक्टली. सुंदर आयोजन आणि नो डाऊट देर इज नो एनी चान्स अँड नो वी आर talking about this tournament MLA MP Trophy 2025 organized by Adesh Sports Shivaji Nagar. Yes, beautiful organization, no doubt. Welcome everyone once again. चार षटकांचा सामना. The match will be only 4 overs now. रोहित गुरुनाथ घरत गोलंदाजीला येत असताना चार षटकांचा सामना. दोन्ही संघाची ताकद मगाशी आपण पाहिली असेल, कारण नो डाऊट दोन्ही संघांनी सामने खूप चांगले जिंकले. दोन्ही संघाची ताकद, फलंदाजीचा युनिट फार चांगला आहे. दवबिंदू प्रमाण वाढले, डी फॅक्टर वाढले. मी मगाशी देखील म्हटलं होतं की दवबिंदूचं प्रमाण वाढतं. सध्या थंडीचं वातावरण आहे, गुलाबी थंडी, आणि ज्या पद्धतीनं वातावरण आहे मैदानावरती खूप थंडी आहे. चला, जो मधला वेळ जाईल ना मित्रांनो, दोन्ही संघाला आमची विनंती असेल तो जरा युटिलाइज करायला शिका, कारण प्रेक्षकांनाही कंटाळा येतो जर जास्त वेळ जात सामन्याला. तर खासदार चषक 2025चं पर्व आयोजकांचं मनापासून आभार व्यक्त करते. सुंदर स्पर्धा आहे, कारण यांचा एकच हेतू आहे या स्पर्धेच्या माध्यमातून चांगले खेळू घडवणं, त्यांना पुढे निखरणं आणि त्यांना पुन्हा एक चांगला त्यांच्यासाठी प्रयत्न करणं, चांगले व्यासपीठ नेण्यासाठी एक प्रामाणिक प्रयत्न आहे आयोजकांचा. दोघांना शुभेच्छा देऊ. आपण बोलूया सामन्याकडं. मान्यवरांची भरपूर मंदी आली अजूनही मैदानावरती आणि आमच्या मंचावरती, आणि आमचे भरपूर प्रेक्षक, कारण उद्या संडे आहे, कारण आज आपण विकेंडमध्ये आहोत. त्या दोन्ही संघांना शुभेच्छा देऊया. भरपूर प्रेक्षक या सामन्याचा आनंद घेतात, त्या सर्वांचं आम्ही स्वागत करतोय आणि वळतोय सामन्याकडं. साकेला फलंदाज उजव्या हाताचा बाबू पटापट नाव मेन्शन कर. हर्षल ठाकूर त्याला साथ देईल फलंदाज. आयुष कोदले पंचांचा इशारा येतो. रोहिदास गुरुनाथ घरत गोलंदाजी मध्ये येत असताना पहिलं षटक. P1चा तर एकच षटक असणार आहे. यू विल बी हॅव्हिंग ओनली 1 पॉवर प्ले ओव्हर बिकॉज द मॅच विल बी 4 ओव्हर्स नाव. त्यामुळे सामन्याकडे लक्ष असणारे चार षटकांच्या झटपट क्रिकेटमध्ये आता झटपट क्रिकेट खेळताना प्रेक्षकांना मात्र या सामन्यातनं भरपूर आनंद लुटता येणार आहे. पहिला चेंडू लेफ्ट हँड ओव्हर द विकेट. ओ माय गॉड, पहिला धक्का मैदानावरती. व्हाट अ कॅच. खबर पॉइंट, शॉर्ट पॉइंटला राकेश चिरलेकर खूप सुंदर जेल टिपला. फलंदाज बाद होतोय. अनबिलिव्हेबल क्रिकेट. फलंदाजाला वाटलंच नाही की आपण बाद झालोय. बघा ऍक्शन रिप्ले फ्रंट अँगलना बाय 24/7 लाईव्ह इव्हेंट्स. राकेशने खूप सुंदर जेल टिपलाय. अजून फलंदाज आहे ना, हा खूप सुंदर गोलंदाज आहे. मगाशी याच खेळून सामना रोखला मैदानावरती. खूप स्विंग करतो गोलंदाज ज्यावेळेला तो फलंदाजीला आलाय. फलंदाज हर्षल ठाकूर एक खूप चांगला प्लेअर आहे. इट्स अ ब्युटिफुल क्रिकेटर ऑफ द टेनिस स्किल वर्ल्ड. कारण ज्यावेळी तो गोलंदाजीला येतो ना, तेव्हा तो खूप स्विंग करतो आणि मगाशी सामना जिंकून दिला त्याने त्याच्या गोलंदाजीच्या आधारावरती. पहिला चेंडू गोल्डन डकचा विकेट बनला. प्लॅटिनम डकचा गडी बाद झालाय आणि पहिल्या चेंडूवरती सुंदर शतक दाखवलंय. एक्झिक्युशन चांगलं होतं. या लहान मुलींचं देखील आम्ही खरोखर स्वागत करतोय, कारण मित्रांनो मुलगी होणं हे फार महत्त्वाचं असतं. ज्याचं पुण्य असतात ना मागच्या जन्मीचे, त्याच्या पोटी मुलगी येते. कारण मुलीचं प्रेम खूप असतं, हे कोणाला नशिबात नाहीये. सर्वांचं स्वागत करूया आपण. नेक्स्ट अंगण सेकंड नंबरवर जातोय. इंडिया नंबर 3 वरती फलंदाज ऋतिक घरत. ऋतिक घरत पाहणी करतोय कशा रीतीने त्याला सापला रचलाय. त्याला तो भेदायचा आहे सापला, कारण P1 मध्ये षटक सुरू असताना फक्त 2 षटकाची सीमा लागत आहेत, तर त्याचा वापर करायचा आहे त्याला. फुल टॉस ड्राईव्ह केला चेंडूला. वडा शॉट, एक्सलंट स्ट्रोक. चेंडू निघून गेला सीमा पलीकडे. पहिला चौकार. यस, थँक्यू. 105 हुतात्म्याने बलिदान दिलं. रक्तरांजित महाराष्ट्र माझा. ज्या महाराष्ट्रानं लता मंगेशकर दिली, ज्या महाराष्ट्रानं सचिन रमेश तेंडुलकर दिला, त्याच महाराष्ट्रानं पके आत्रेसारखे लेखक दिले, आणि तो महाराष्ट्र माझा. पहिला चेंडू गडीबाद, दुसरा चौकार. ओ ब्युटिफुल अँड क्विक डिलिव्हरी. इट्स अ व्हेरी गुड डिलिव्हरी विथ एक्स्ट्रा पेस ॲज वेल राईट डायरेक्शन. ग्रेट बॉलिंग. क्रिकेटचा दर्जा बघा किती वाढलाय. मागच्या काही वर्षामध्ये ग्रामीण क्रिकेटचं किती विकसित झालंय याचं उदाहरण आपण पाहतोय. पहिला चेंडू गडीबाद, दुसरा चेंडू चौकार. क्लास कव्हर ड्राईव्ह. तदनंतर मात्र क्विक डिलिव्हरी विथ राईट डायरेक्शन ॲज वेल ॲज गुड राईट
डायरेक्शन दाखवलं गोलंदाजी. गुड कमबॅक गोलंदाज रोहित घरत. रोहितचं वेग भन्नाट आहे. स्ट्रॉंग अपील मात्र एज लागली की काय. पंचाकडे अपील मागितलं. पंचानं अपील स्पष्ट फेटाळून लावलंय. पंच भरपूर अनुभवी आहेत. मिस्टर विश्वनाथ कोळी सर, मिस्टर प्रवीण पवार सर आमचे आणि मिस्टर शैलेश चव्हाण सर असे 3 नामांकित पंच. कॉमेडी बॉक्समध्ये आमचे युवराज माळी, रुपेश पाटील सर सर्वांचं आम्ही स्वागत करतोय. आणि आमचे अतिशय उत्कृष्ट चांगले स्कोरर ज्यांचा आम्ही नेहमी उल्लेख करत असतो आमचे प्रणय मात्र यांचं देखील आपण स्वागत करूया. 24 इव्हेंट्स लाईव्ह आमच्या समोर. ओ ऑन साइडला खेचलाय फटका लॉंगाच्या डोक्यावरनं. येस इट इज पहिला षटकार या सत्रातील. पहिल्या चेंडूवरती विकेट गेला. नंतर मात्र चौकार, नंतर डॉट, नंतर षटकार. मजा येईल. 13.2चा बॅटिंग स्टँडर्ड करंट रेट. 11 धाबा. ओ माय गॉड. यावेळी मात्र एक इम्प्रेशन स्ट्रोक करण्याचा प्रयत्न नाही जमला. पण बीट केलं. गतीने खूप प्रभावित केलं गोलंदाज रोहित घरतच्या. कंट्रोल गोलंदाजी झाली. एकी वाईट नाहीये, एकी नो बॉल नाहीये. कंट्रोल गोलंदाजी षटकाची सांगता. एंड ऑफ द फर्स्ट ओव्हर 11 for 1. द मॅच विल बी 4 overs. मजा येईल सामन्यामध्ये. चार षटकांचा सामना आहे. प्रेक्षकांची प्रचंड गर्दी आहे स्पर्धेला. कारण मी मागाशी म्हटलं होतं आज या परिसरात स्थानिक संघ खेळतात त्यामुळे त्याला सपोर्ट करण्यासाठी भरपूर खेळाडू या स्पर्धेमध्ये प्रेक्षक आले. त्यांना सपोर्ट करण्यासाठी त्यांचं देखील आपण स्वागत करूया. आम्ही पाहिले भरपूर महिला वर्ग देखील या सामन्याला एन्जॉय करतो विथ फॅमिली. मैदानावरती स्वागत आहे तुमचं देखील. अंकेश पाटील दुसऱ्या षटकामध्ये येतोय. खरं तर P1चं षटक संपलंय. यू कॅन सी सो मेनी प्लेयर्स आर स्टँडिंग ऑन द बॉडी लाईन आफ्टर फिनिशिंग द पॉवर प्ले ओव्हर्स. क्षेत्रक्षण विखुरलेलं. इट्स अ व्हेरी डिफिकल्ट टू बॅट्समन नाव फाइंड अ गॅप नाव. चांगली स्पर्धा. मजा येईल. स्ट्रायकला फलंदाज ऋतिक घरत 5 वरती खेळत असताना. ओ यावेळी एक वेगळा प्रयत्न होता त्याचा इम्प्रेशन स्ट्रोक करण्याचा. नाही जमलं. गतीचा वापर करायचा प्रयत्न होता आणि पंच सांगता एज लागली. टो एज 1च धाव मिळणार. पंचाची कामगिरी भरपूर चांगली आहे स्पर्धेमध्ये. जंटलमॅन व्हेरी गुड जॉब. कीप गोईंग. देर इज नो एनी कॉन्ट्रोवर्सी फ्रॉम द अंपायर्स. व्हेरी गुड जॉब जंटलमॅन. 12 धावा एक बाद. जम्बो आमचे स्कोरर आहेत. विवेक आमचे मिक्सिंग करत असताना. कृष्णा कॅमेरामॅन, नंदन, माऊली आणि जय असे 4 कॅमेरे आणि 4 कॅमेऱ्यांच्या लेन्समधनं तुम्ही वाचू शकत नाही. नीट अँड क्लीन. क्लॅरिटी विथ क्वालिटी. ब्युटिफुल जॉब. व्हेरी गुड जॉब बॉयज. कीप गोईंग. ओ आता मात्र पहिला चेंडू टप्प्यामध्ये आतमध्ये आणलाय. फरीन त्यानं शांत ठेवलंय. त्यानं वेल लेफ्ट केला चेंडू. त्याला वाटलं की चेंडू एक्झॅक्टली वाईट जाणं मात्र नाही. चेंडू आपण तर इनस्विंग झाल्या. पंचाने पाहिलं. ज्यावेळी तुम्हाला चेंडू पाहायचे असते ना इनस्विंग आउटस्विंग तर तुम्ही लाईव्ह टेलिकास्टवर बघा. सुंदर चित्र पाहायला मिळते. आम्ही कधी कधी त्याचा वापर करतो कारण सध्या आम्हाला क्रॉस आहे विकेट तर एक्झॅक्टली चेंडू कळत नाहीये. ओ थाय पॅडला सॉंग अपील. यस इट इज. फिंगर गोज बॅम्पर. 1 more विकेट गोज डाऊन. विकेट नंबर दुसरा 12 वरती. दुसरा धक्का परतावा लागेल फलंदाजाला. धावसंख्या व्हायला हवी 4 षटकांमध्ये कारण हा संघ आताच सामना खेळलाय त्यामुळे संघ गेअर अप झालाय. त्याने वॉर्मअपची त्यांना गरज वाटली नाहीये. ज्या पद्धतीने स्पर्धा आपण पाहतोय चांगलं आयोजन. मग अशी आम्ही म्हटलं होतं या स्पर्धेविषयी की फार चांगली स्पर्धा आहे जिचा उल्लेख सातत्यानं मयूर ठाकूर यांचा आभार व्यक्त करतोय जे आमच्या सातत्यानं या स्पर्धेसाठी संपर्कामध्ये होते. थँक्यू मयूर ठाकूर. थँक्स फॉर गिव्हिंग अ बिग ऑपॉर्च्युनिटी फॉर दिस टुर्नामेंट. लॉट ऑफ थँक्स. 12 वरती 2. शेखर आल्या बॅटचा पेस ओपन करतोय. उंची जास्त लांबी कमी. फलंदाज बाद. योगेश एक्झॅक्टली कॉमेंट्री बॉक्स समोर झेलला टिपत असताना. 3रा धक्का 12 वरती.
संकेतजी पाटील वहाळ यांचं आगमन झालंय. मी आपणास विनंती करतोय आयोजकांच्या वतीने सन्मानपूर्वक आपण व्यासपीठावरती येऊन स्थानपणे व्हावं. चांगली स्पर्धा, चांगलं आयोजन, आयोजकांचा आभार व्यक्त करतोय. खूप सुंदर स्पर्धा आहे, अगदी डोळ्यांचं पारणं फिरणारी स्पर्धा. आज 10 संघ या स्पर्धेमध्ये खेळतात. स्थानिक संघांना या स्पर्धेमध्ये आज मात्र चांगली संधी आहे स्वतःला सिद्ध करण्यासाठी. 12-3 थोडीशी स्थिती दयनीय आहे, कारण एक चौकार एक षटकार आला. आतापर्यंत 10 धाबा आपण डायरेक्ट पाहिल्यात, मात्र एक वाईट देखील पाहिलाय. 12 धाबा आतापर्यंत. दुसरे षट मार्गस्थ. ग्रेट बॉलिंग, स्ट्रॉंग अपील, स्ट्रॉंग अपील. पंच आता मात्र एकमेकांशी अपील बघा किती स्ट्रॉंग आहे. पंच एकमेकांशी तहसील करते, कारण भरपूर वेळेला पंचांत देखील आवाज येत नसतो, कारण सातत्याने आम्ही डीजेचा आवाज ऐकत असतो. त्यामुळे आमच्या कानावरती भरपूर 4 महिने परिणाम होत असतो. त्यामुळे बघायचं पंचांना एक्झॅक्टली एजचा आवाज आला की नाही, की बॅड ग्राउंडिंग झाली, की यावेळी पंचांना अपील करण्याचा प्रयत्न झालाय, की पंचावरती दडपण निर्माण करायचा प्रयत्न आलाय. इट्स अ पार्ट ऑफ स्ट्रॅटेजी हे देखील म्हटलं जातं. एक स्ट्रॅटेजीचा भाग असतो. पंच डिस्कस करतात. लेग पंचांची त्यांनी यावेळी डिस्कशन केलं. चला, पंच जो निर्णय देतील तो मान्य करावा लागणार आहे. क्षेत्ररक्षण लगेच लावा, एकत्र येऊ नका. चला, येस, नॉट आउट. 12-3. 12-3. पहिला चेंडू सिंगल, नंतर डॉट, नंतर यावेळी पुन्हा एकदा चांगलं कमबॅक झालं मैदानावरती. शिवाजीनगर यांच्या माध्यमातून स्पर्धा आपण पाहतोय. खूप सुंदर मैदान आहे त्यांना मिळालेलं. ही देणगी आहे मी म्हणेन, कारण असे ग्राउंड मिळत नाहीये. एक आम्ही स्पर्धा कव्हर केली मकर चषक निलजेला असं मैदान होतं. काल आम्ही स्पर्धा कव्हर केली भिवंडी प्रीमियर लीग, तिथे एक असं मैदान होतं ग्रासचं. असे ग्रासचे मैदान फार कमी असतात टेनिस विश्वामध्ये. 12 धावा 3 बाद. गोलंदाज सज्ज. वन्स अगेन गुड बॉलिंग, अप्रतिम गोलंदाजी, अचूक टप्पा, दिशेवरती नियंत्रण, भेदकता, त्याची लेन, त्याची लाईन, त्याचं ॲक्युरेसी, त्याचे परफेक्शन, त्याचं डायरेक्शन आणि त्याचं व्हॅरिएशन. सुपर बॉलिंग. ओ, पुन्हा भन्नाट वेग. फलंदाजाला बीट केलंय. फलंदाजाचा फुटवर नाहीये, आणि अशा वेगवान गोलंदाजाला जर तुम्हाला हिट करायचं असेल चेंडू किंवा मोठे फटके हवे असतील तर तुम्हाला अंकेशचं कौतुक करूया आपण. अंकेशने फक्त 1च धाव दिली. पहिल्या षटकामध्ये 11 धावा, या षटकामध्ये 1 धाव. 2 षटकाची सांगता. 12 धावा 3 बाद. नवीन षटकाला प्रारंभ. प्रथमेश घरात येत असताना. चला, सामना स्पीडअप करा प्लीज. वेळ असेल तरच वेळ घ्या, तुम्हाला गरज नसेल तर सामना स्पीडअप करा, विनाकारण टाइमपास नको. 12 धावा 3 बाद. ऋतिक गरज स्टाक हँडला. गोलंदाज सज्ज होते वेंकवान. पुन्हा एकदा प्रथमेशचा वापर केलाय. चांगले गोलंदाजी अंकेशचं काही कमबॅक करून दिलं. पहिल्या षटकामध्ये एक चौकार षटकार 11 धावा आल्या होत्या. दुसऱ्या षटकामध्ये अंकेशने इकॉनॉमी गोलंदाजी दाखवली, कॅल्क्युलेट गोलंदाजी दाखवली, फक्त 1च धाव दिली. गुड बॉलिंग. फलंदाज तयार. ऋतिक घरत खेचलाय फटका, उंची जास्त, पुल करत असताना मिड विकेटला अंकेश पाटील ज्याने एकच चेंडूचे 1च धाब्याचे षटक फेकला. तोच चेंडू खाली फलंदाज बाद. 14 धक्का. 12-14 दयनीय अवस्था यावेळी फलंदाजी करताना जानमार खारकोपर संघाची. संघाच्या विरुद्ध खूप चांगला संघ आपण पाहतोय. मात्र आता काय झालं एक्झॅक्टली, कारण आता दौबिंदूचं प्रमाण वाढलंय.
संघ बदललाय, वेळ बदलली, सामना देखील 4 षटकांचा राहिलाय. त्यावेळी खूप काही बदल झाले त्या सामन्यामध्ये आणि त्यावेळी संघावरती परिणाम झालाय फलंदाजीमध्ये. नवीन फलंदाज इन ॲट नंबर 6 वरती जिग्नेश गोंधले स्टेअर केलाय फक्त चेंडूला. ओ बेकाना आलाय गोलंदाज. एकच धाव मिळणार, दुसऱ्या धाब्याचा प्रयत्न नाहीये. फलंदाज शांत आहेत. 13 धावा. मागच्या 8 चेंडूमध्ये फक्त एकच धाव आली. पहिल्या 6 चेंडूमध्ये 11 आणि मागच्या 8 चेंडूमध्ये फक्त एकच धाव. हे क्रिकेट आपण पाहतोय. 13 धावा 4, 13 वरती 4, 20. 4 षटकांमध्ये किमान 35-40 धावा असायला हव्यात, कारण मी मगाशी म्हटलं होतं डीप फॅक्टर भरपूर आहे. चेंडू खेळ विकेटमध्ये ते मॉइचर आहे, ओळा पण निर्माण झालाय, ओलसर पण आहे, त्यामुळे चेंडू टेक ऑफ होत नाहीये. गुड बॉलिंग. लवकर खेचलाय फटका. फुटवर चांगलं होतं, मध्ये चेंडूची लेन चांगली होती. गुडलँड स्पॉटवरने चेंडूला खाली ठेवलं, फलंदाज बीट केलं, लेन मध्ये आलं, लाईन मिस केली फलंदाजानं. डॉट डिलिव्हरी. 13 वरती 4. दुसरे षटक 4 षटकांचा सामना. प्रेक्षक वर्ग मात्र भरपूर आहे, प्रचंड प्रेक्षकांची गर्दी. मैदानावरती खोदून काढण्याचा प्रयत्न जज करतोय. व्हॉट अ कॅच. हार्दिकने किती सुंदर जेल टिपला. असं वाटतं की तो आदेश प्रॅक्टिस करतोय. आदेशने जसं जेल टिपला असं वाटतं की प्रॅक्टिस करतोय तो. किती कॉन्फिडन्स होता. 5वा धक्का डीज आहे. तीस धाबा देखील काढता येणार नाहीयेत. मी मगाशी देखील म्हटलं 7 चेंडूमध्ये 11 धाबा आणि प्रणय आम्हाला सांगते षटकातील चेंडू झालेत. प्रणय आतापर्यंत 4, म्हणजे मागच्या 10 चेंडूमध्ये आल्यात त्या फक्त 2च धाबा. हे विसरता कामा नाहीये. 6 चेंडू 11 धाबा, मागच्या 10 चेंडूमध्ये 2 धाबा आणि 3 बाद. त्याला परिस्थिती वेगळी आहे मैदानावरती. टॉस जिंकून खूप चांगला निर्णय घेतलाय MV धाकटी संघानं. ओ आता चांगला फटका. याली मात्र ड्राईव्ह करत असताना लॉंगावला बॅकअप आहे. आदित्य आलाय. एकच धाव मिळणार. एका धाव्याने फारसा फरक पडणार नाहीये. जोशी होता, आदित्य जोशी. क्या बात आहे. 12व्या आणि 13व्या 2 खेळत आमच्या समवेत. येस. क्या बात आहे. लहान मुले आहेत, उद्याचं भविष्य आहे ते आपलं. त्यांना भरपूर हौस असते क्रिकेटची, कारण उद्या संडे झोपणार ते. एक्झाम त्यांचा वेळ आहे अजून. 12वीची मित्रांनो, 10वीची मुलांनी क्रिकेटला आता वेळ देऊ नका, कारण लवकर परीक्षा होणार तुमच्या. कारण 12 फेब्रुवारीला 12वी सुरू होते आणि 23 फेब्रुवारीला 10वीची परीक्षा सुरू होते. तर थोडंसं क्रिकेटपासून लांब राहा. नंतर 5 महिने तुमचेच आहेत, मग काही करू शकता आपण. 14 धाबा 5 बाद. 2 षटकांची सांगता. येस पण आहे. पहिला षटकामध्ये आल्या 11 धाबा, दुसऱ्या षटकात 3 धाबा आल्यात. इकॉनॉमिक षटक राहिलं. 14 धाबा 5 बाद. टॉस जिंकल्यानंतर MMB धाकटी जुई क्षेत्रक्षण स्वीकारत असताना चांगली स्पर्धा. आयोजकांच्या मनापासून धन्यवाद देईन मी, कारण ज्या पद्धतीने स्पर्धा खेळवली जाते. स्कायरा 11 न्यू यंगस्टार वाल वर्सेस आर्यन चिर्ले पुढचा सामना. टॉससाठी लगेच आपल्याला उपस्थिती दाखवायची आहे आणि सुरू असलेला सामना जर्मन खारकोपर वर्सेस MMB धाकटी जुई. आणि जावलीत संघाला बाय दिली, कारण त्या संघाचा उच्चांक राहिला 70 धावांचा. पहिल्या सामन्यामध्ये त्याने काढले होते त्या वरचेवल्या संघाविरुद्ध आणि त्या संघाला बाय दिली. चांगले नियम आहेत स्पर्धेचे. चला सामने स्पीडअप करा प्लीज मित्रांनो. गरज असेल तर टीम मीटिंग करा, कारण पहिले सत्र आहे. मला वाटत नाही की टीम मीटिंगची गरज आहे सध्या तुम्हाला. चला फक्त 14 धावा. वाळ संघाच्या संघाने उपस्थित झालाय. वेलकम. आर्यन चिर्ले संघाच्या संघाने याची मी वाट पाहतोय. इनिंग मध्ये ब्रेक होणार, लक्षात असू द्या. इनिंग ब्रेक मध्ये टॉस केला जाईल. रोहित आलाय. ओ ऑन द टॉस केल्याचा प्रयत्न, मागे गेला चेंडू. विकेट किपर चेंडूला बॅकअप देतोय. किपर सनीने झेल देखील टिपलाय. हा फलंदाज कधी आला कधी बाहेर गेला कळलंच नाहीये. व्हेरी गुड बॉलिंग अँड व्हेरी गुड फिल्डिंग. 6वा धक्का अवघ्या 14 धावसंख्येवरती.
कहोना प्यार है खूप गाजला आणि आता पुन्हा रिलीज होतोय तो चित्रपट. पुष्पाने मित्रांनो रेकॉर्ड तोडले. अल्लू अर्जुननं त्या पिक्चरसाठी 300 करोड घेतले. आपल्याला 300 करोड बघायला मिळणार नाहीये, आपलं आयुष्य जाईल. क्या बात आहे. एक क्रिकेट आहे, ती बॉलिवूड आहे. ओ स्कूप करायचा प्रयत्न नाही जमला. वॉट बॉलिंग, काय गोलंदाजी राहिली बघा. त्याची लेन लाईन पेस पिचिंग ॲक्युरेसी परफेक्शन कंट्रोल त्यानंतर व्हॅरिएशन सुपर बॉलिंग. आतापर्यंत गोलंदाजानं प्रभावित केलं. एक चौकार एक षटकार आला आतापर्यंत. त्यानंतर मध्ये विकेटचं सातत्य कायम ठेवलंय. इनेट नंबर 8 वरती आलाय स्टाकेनला अरियन आणि त्याला साथ देतो जिग्नेश गोंडली. तो आला होता इनेट नंबर 7 वरती. गुड बॉलिंग फ्रॉम द बॉलर रोहित. फिल्डिंग मध्ये चेंजेस हवेत त्यांना. यस फिल्डिंग मध्ये चेंजेस हवेत कारण स्पर्धा मोठी आहे. जिंकायचे सर्वांना. तर या स्पर्धेला जर तुम्ही हरलात तर मात्र 365 दिवस पुन्हा वाट पाहावी लागणार आहे तुम्हाला. गुड बॉलिंग. टपाती चेंडू आतमध्ये आणलाय बघा. खूप लवकर फटका खेळलाय फलंदाज. मेरिटनुसार खेळता आलं नाहीये आणि त्यामुळे डॉट चेंडू मिळणार. प्रणय आम्हाला सांगतील चेंडू नंतर प्रणय एक्झॅक्टली किती चेंडू संघ आतमध्ये डॉट चेंडू खेळलाय. 14 धावा 6 गडी बाद झाले आतापर्यंत. 6 विकेट्स 14 लास्ट ऑफ द 6 विकेट्स. 15 चेंडू डॉट आतापर्यंत. 14 चेंडू डॉट झाला. संघ आतापर्यंत हिट करायचा प्रयत्न फलंदाज बाद होणार आणि 15वा चेंडू डॉट झालाय संघ. 24 चेंडू तुम्ही खेळताय त्यामध्ये 15 चेंडू डॉट झालात. ते धावा कधी काढणार हा देखील प्रश्न आहे मैदानावरती. बाबू वाजा. थँक्यू डीजे. 24 चेंडूचा खेळ आहे आतापर्यंत. 22 चेंडूचा खेळ संपलाय आणि 22 चेंडूमध्ये आज संघ 15 चेंडू डॉट झालाय. 15 चेंडूमध्ये 15 जरी धावा आल्या असत्या ना तरी आतापर्यंत 29 धावा झाल्या असत्या. मात्र वेळ गेली कार्यक्रम संपला. सत्ता गेली शानपण संपलं. त्यामुळे वेळेला फार महत्व असतं. म्हणून आम्ही तुम्हाला सांगत असतो की वेळेवरती चला. 14 धावा फक्त 7 बाद. टुमॉरो इज टू गो ऑफ फर्स्ट इनिंग. You're watching MP Trophy 2025. Such a beautiful atmosphere. And now midnight, 2 o'clock now. चला 2 चेंडू राहिलेत. जरा प्लीज स्पीडअप करा. 14 धावा 7 बाद. ओ फुल डिलिव्हरी फलंदाजाला बीट करत असताना 16वा चेंडू देखील बीट झालाय. फायनल डिलिव्हरी. काय गोलंदाजीचा अटॅक राहिलाय. MB धाकटी जुई संघाचा प्रभावित करणारी ही गोलंदाजी. पहिल्या षटकामध्ये 11 धावा आल्या. एक षटकार एक चौकार. यस क्लीन बॉल प्ले डाउन विकेट एज अँड डिस्लस द बेल मिडन षटक. एकदा जोरदार टाळ्याने स्वागत करा गोलंदाजाचं. व्हॉट अ बॉलिंग. दुसऱ्या षटकामध्ये 1 धाव. यस डीजे 1 मिनिट थांबायचंय. पहिल्या षटकामध्ये 11 धावा. दुसऱ्या षटकामध्ये फक्त 1च धाव. तिसऱ्या षटकामध्ये प्रणय सांगतील 2च धावा आणि हे षटक मेडन म्हणजे मागच्या 18 चेंडूमध्ये फक्त 3च धावा आल्यात. हे क्रिकेट आपण पाहिलं. पहिल्या 6 चेंडूमध्ये 11 धावा. त्यानंतर मागच्या 18 चेंडूमध्ये फक्त 3च धावा. जिंकण्यासाठी फक्त 15 धावांची गरज. सामना स्पीडअप करायचं दोन्ही संघाला विनंती असणार आहे. आणि वाल संघाने कालाय विनंती असणार आहे चिरले संघाला. जर संघाने उपस्थित नसेल तर मग समोरच्या संघाला टॉस विन दिला जाईल. चला प्लीज दोन्ही संघ जॉईंट हो आमच्यासाठी. चांगले संघ आहेत डिसिप्लिन संघ आहेत आणि चांगला खेळ देखील राहिलाय. या आपण बोलणार आहोत आमचे युवराज माली सरांकडे टॉससाठी. यस सर थँक्यू सो मच मच्छिंद्रजी पाटील सर. आम्ही संदेशजी ठाकूर साहेबांना विनंती करतोय की आपल्या शुभ हस्ते टॉस करावा. या संदेशजी ठाकूर साहेब. अभिजित ठाकूर साहेब माफ करा. अभिजित ठाकूर साहेब या. त्यांच्या शुभ हस्ते आपण टॉस करतोय. स्मायरा 11 न्यू यंगस्टर वहाड आणि त्यांच्या विरुद्ध आर्यन चिरले. स्कायरा 11 4 षटकांचा सामना असेल आणि अभिजितजी ठाकूर यांच्या शुभ हस्ते आपण टॉस करतोय. टेल्स इज द कॉल अँड हेड इट इज. जास्त काही प्रश्न विचारणार नाही. घनश्याम फक्त निर्णय विचारेल. पेंडिंग ठेव. चला पेंडिंग ठेव. ऑल द बेस्ट तुम्हाला या मॅचसाठी. आर्यन चिरले तुम्हालाही या मॅचसाठी शुभेच्छा असतील.
टीम कॅप्टन विनीत. आणि जाऊया पुन्हा एकदा कॉमेंट्री बॉक्समध्ये. दुसऱ्या सत्राला प्रारंभ होतोय. आणि तिकडे रुपेशजी पाटील सर जोडले जातील. धन्यवाद. आपण कॉमेंट्री बॉक्समध्ये ऐकत होतात आवाज व्हॉइस ऑफ रायगड. रायगडचा बुलंद आवाज म्हणजे यांची ओळख आहे मच्छिंद्र पाटील सरांना आणि त्याचबरोबर युवराज माळी सर. जाऊया मॅचकडे. आणि या मॅचमध्ये जसं पाहायला गेलं तर ज्या प्रकारे मात्र गोलंदाजी झाली ना, तर इथून पहिल्या षटकामधून अगदी धारदार गोलंदाजीचा नमुना मात्र इथे तिला पेश केला. आणि त्याच्यानंतर फलंदाजांना परिपूर्ण मात्र इथून चारी मुंड्या चित करण्याचा प्रयत्न केला गेला. परंतु क्रिकेट आहे आणि क्रिकेट हा जादुई अंकांचा खेळ म्हणून ओळखला जातो. इथून कशा प्रकारे या धावा मात्र डिफेन्स केल्या जातील तेही मात्र महत्त्वपूर्ण की चेस केल्या जातील सहजरित्या. आधी बरीचशी चर्चा आपल्याला पाहायला मिळेल, कारण ही स्पर्धा आपली दमदार होताना पाहायला मिळाली. आज चौथ्या रात्रीमध्ये पदार्पण करत असताना अगदी परफेक्शन आपल्याला या मात्र स्पर्धेमध्ये पाहायला मिळालं. तुम्हा सर्वांचे लाडके आमदार आदरणीय प्रशांतदा ठाकूर साहेब आणि लोकनेते रामशेठ ठाकूर साहेबांच्या नावाचा जय जयकार आणि सगळ्या आदेश स्पोर्ट्स आणि आमच्या शिवाजीनगर गावाच्या नावाचा जय जयकार होताना पाहायला मिळालं. एक वेगळ्या ढाकणीची वेगळ्या योग्य पद्धतीने आखलेली स्पर्धा मात्र आपल्याला संपन्न होताना पाहायला मिळते शिवाजीनगर या उल्वे नोडमध्ये. आणि आपण पाहताय न्याहारताय खासदार चषक 2025 हा दैदिप्यमान अगदी डोळ्याची पारणं फेडावी असा मात्र हा क्रिकेटचा सोहळा, गजर क्रिकेटचा सोहळा आनंदाचा. आणि जाऊया मॅचकडे. बॅक टू क्रिकेट. इथे पाहायला गेलं तर फलंदाज मैदानाच्या आतमध्ये राकेश रोहित गरत मात्र इथे ऑन स्ट्राईक आपल्याला पाहायला मिळतील आणि राकेश चिर्लेकर नॉन स्ट्राईक एंड. तर गोलंदाजीसाठी मात्र पहिल्या षटकासाठी ओमकार पाटीलला मात्र निमंत्रित करण्यात आलंय. 15 धावांची गरज इथून असणाऱ्या 24 बॉलमध्ये. ह्या मात्र गेम ऑन, लेट्स प्ले. दोन गावातील संघर्ष, एका बाजूला धाकटी जुई तर दुसऱ्या बाजूला खारकोपर. गोलंदाज तयार होतील आणि इथून पाहायला गेलं तर पहिलाच बॉल चांगल्या पद्धतीने कलात्मक पद्धतीने खेळून काढला. एका पायावरती किरकी घेतली, फिरकी ही घेत बॉल होते फरार. सीमा रेषा पार. धावा येतील 4-4-4. अगदी स्वतःची ओळख आणि त्याचबरोबर या सामन्याला कशा प्रकारे पुढे न्यायचं त्याचं उत्तम उदाहरण पाहायला मिळालं. कलात्मक पद्धतीने खेळण्याचा प्रयत्न. आता इथून आहे ना, ज्या प्रकारे युवराज माली सर तुम्ही अपेक्षित करताय ना तसं होणार नाही, कारण इथून आपल्या चला पाणी घेऊन जायचंय प्लीज. इथे आपण रिप्ले मध्ये पाहू शकता बॉल अगदी निशाणावरती लागलाय. स्प्रे आणि त्याचबरोबर योग्य काळजी. दुखापतग्रस्त थोडेसे मात्र इथून आणि असे खेळाडू अनेक वेळा मात्र आपल्या गावासाठी दुखापत आपल्या अंगावरती झेलत असतात, परत मैदानामध्ये उभे राहत असतात. खूप छान. आपण पाहायला गेलं तर खेळाडू तयार होतील तोपर्यंत मात्र नयनरम्य अगदी दृश्य या मैदानाची आपल्याला पाहायला मिळतात. अप्रतिम 24 लाईव्ह इव्हेंट्स आमचे चोंबो याने मात्र ह्या आज टेक्निकल टीम स्वतः मात्र पूर्णपणे मात्र जबाबदारी घेतली. त्याच्यानंतर विवेक जे असतील, क्रिश, नंदन, माऊली, जय या सगळ्यांनी आज परिपूर्ण महत्वपूर्ण इथून योगदान दिले 24 इव्हेंट्स लाईव्हच्या निमित्ताने. आणि टॉससाठी मात्र इथे उपस्थित. चला क्षेत्रक्षणाबरोबर जाण्याचा निर्णय टॉस झालेला आहे. आपण लगेच आपले प्लेइंग 11 लिस्ट तिथे तयार करा आणि लगेच आपले खेळाडू मध्ये घेऊन या, कारण
वेळ जास्त दडवू नका. आज थोडासा उशीर मात्र या स्पर्धेच्या निमित्ताने होताना पाहायला मिळतो. 4 धावा धावफलका होती. त्याच्यानंतर तडका पाहायला मिळाला. अगदी तांबडा पांढरा रस्सा कोल्हापुरी. तसाच मात्र हा फटकाही बेधडक बेधडक कडक कडक कडक. चला मेन बॉल राहिलेले ते परत एकदा ऐकायला मिळतील आपल्याला. बॉल परत आलाय. त्याच्यानंतर इथे आक्रमण करण्याचा प्रयत्न. हा फटका मॅच फिनिश करणारा. अगदी 4 बॉल मध्ये या बनवल्या 6 धावा आणि वैयक्तिक त्यांच्याही नावावरती 6. ऑन फायर रोहित शशिकांत घरत. आणि